भाऊसाहेबच्या मुलीच्या प्रेम संबंधातून आम्हाला घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलंय। आम्हाला दोरी आणि वायरनं खूप मारहाण केली जाते, खूप शिवीगाळ सुद्धा केली जाते। तुम्ही लवकर या, तुम्ही आलात तरच ते आम्हाला सोडतील। हा विकासच्या मित्राबरोबरचा त्याच्या भावाचा शेवटचा कॉल। पत्र्याच्या शेडमध्ये 2 दिवस डांबून ठेवलं, मग अमानुष अत्याचार केले। दोरी आणि वायरच्या सहाय्यानं बेदम मारहाण केली। शरीरावर काळेनिळे वळ येऊस तोपर्यंत मारहाण केली। एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर टाकून पळ काढला। हे सगळं ऐकून सुद्धा अंगावर अक्षरशः काटा येतोय। कल्पना करा, हे सगळं अवघं 23 वर्ष वय असलेल्या विकास अण्णा बनसोडे या तरुणाबरोबर झालं आहे। आणि हे सगळं करण्याचं कारण काय, तर त्याचे प्रेम संबंध तो काम करत असलेल्या साहेबाच्या मुलीशी होते। अपहरण, हत्या, मारहाण, अवैध धंदे, बीड मधली गुन्हेगारी काही संपायचं नावच घेत नाहीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय अजूनही डोक्यात जात नसताना बीडमध्ये आणखीन तसंच एक क्रूर प्रकरण समोर आलंय। गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या बीड जिल्ह्यात आणखीन एका तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आलाय। नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे, विकास अण्णा बनसोडे याच्याबरोबर ते 2 दिवस नक्की काय झालं आणि सगळे पुरावे असताना सुद्धा विकासच्या घरच्यांना न्याय मिळणार का, या आणि अशा महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे। तसं बीडला गुन्हेगारी, खून, बलात्कार, अपहरण हे काही नवीन नाहीये। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर अशी प्रकरणं प्रामुख्याने आता पुढे येऊ लागलीत। प्रेमसंबंध असल्याच्या फक्त संशयावरून एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची घटना आता उघडकीस आली आहे। आणि या घटनेनं फक्त बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। अमानुषपणे मारहाण केली तो तरुण कोण होता, त्याला मारहाण का करण्यात आली, मारहाण करणारे नेमके कोण आणि किती होते, हे आधी आपण एकदा जाणून घेऊयात। विकास अण्णा बनसोडे याचा भाऊ आकाशनं त्याचा जबाब पोलिसांकडे नोंदवलाय आणि त्यानुसार विकास हा 23 वर्षीय तरुण 2018 पासून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता। 20 फेब्रुवारी 2023 रोजी तो त्याच्या घरी म्हणजेच जालनाला गेला होता। त्यानंतर 12 मार्चला भाऊसाहेब क्षीरसागर यांनी होळीसाठी बोलवलं आहे असं सांगून तो घरातून निघाला। त्यानंतर 15 मार्चला भाऊसाहेब क्षीरसागर यांचा आकाशला कॉल आला आणि तुझ्या आई वडिलांना घेऊन ये आणि विकासला घेऊन जा असं सांगितलं। आणि विकासला घेऊन जायचं नसेल तर तसं सांग, मग आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचंय ते करतो असं सुद्धा भाऊसाहेब क्षीरसागर म्हणाले। मग आकाशनं विकास बरोबर असणाऱ्या त्याच्या मित्राला फोन केला, तेव्हा त्याने सांगितलं की तो आणि विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी आहोत। भाऊसाहेबच्या मुलीच्या प्रेम संबंधातून आम्हाला घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलंय। आम्हाला दोरी आणि वायरनं खूप मारहाण करतायत, खूप शिवीगाळ सुद्धा करतायत। तुम्ही लवकर या, कारण तुम्ही आलात तरच ते आम्हाला सोडतील। आकाशनं जबाबात असं सुद्धा लिहिलंय की माझे आई बाबा आणि मामा भाऊसाहेबांच्या घरी गेलो, तिथे भाऊसाहेब यांच्या भावजय म्हणजे सुवर्णा क्षीरसागर होत्या। त्यांना जेव्हा विकास बद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी विकासच्या पोटात दुखत होतं म्हणून भाऊसाहेब आणि बाबासाहेब त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्याचं सांगितलं। त्यानंतर बाबासाहेब यांना मी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की ते पोलीस स्टेशनला आहेत आणि विकासला सिव्हिल हॉस्पिटल कडा इथे टाकलंय। आकाश आई वडिलांना घेऊन त्या हॉस्पिटलला गेला तेव्हा आकाशनं हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांना विकास बद्दल विचारलं तेव्हा स्विफ्ट गाडीमधून 2 जण घेऊन विकासला सोडून गेले आणि त्यानंतर जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा तो मृत असल्याचं घोषित करण्यात आलं असं त्याला सांगण्यात आलं। या सर्व घटनेनं विकासचं कुटुंब पूर्णतः हादरलंय आणि आरोपींवर कारवाई करण्याची ते मागणी करतायत। हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमनिया यांनी सुद्धा या संदर्भात एक ट्विट केलंय। पुन्हा स्वर्गीय संतोष देशमुखांसारखीच घटना, ही माणसं आहेत की जनावरं, कधी थांबणार हे, असं लिहित त्यांनी विकासचे फोटो सुद्धा शेअर केलेत, जे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। आता समोर आलेल्या माहितीनुसार विकास बनसोडे याच्या भावाच्या फिर्यादीवरून बीड पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे। तर इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बाबूराव शिंदे हे अद्यापही फरारच आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। मुळात फक्त एका संशयावरून एखाद्याला जीव जाईपर्यंत मारण्याची हिंमत या लोकांमध्ये येते तरी कुठून?
बरं, मारणाऱ्यांमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलांचा सुद्धा समावेश आहे. याचा अर्थ काही केलं तरी आमचं कोणीही वाईट करणार नाही हे माहीत असल्याशिवाय एवढी हिंमत येणारच नाही. आणि विकासला हॉस्पिटलमध्ये दिल्यानंतर भाऊसाहेब आणि बाबासाहेब स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते. याचा अर्थ प्रकरण बाहेर येण्याआधीच त्यांना त्यावर माती टाकायची होती, किंवा मग बाहेर जरी आलं तरी आपलं काही होणार नाही याचा बंदोबस्त त्यांना करायचा होता. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ते सरपंच होते म्हणून, आणि अर्थात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहिला म्हणून वाल्मिक कराड सारखे लोक किमान तुरुंगात तरी पोहोचलेत. पण अजूनही आरोपीला काही शिक्षा झालेलीच नाहीये. विकास बनसोडे सारख्या गरीब कुटुंबातील लोक नेमकं कुठे न्याय मागायला जाणार हो? आणि त्यांच्या न्यायासाठी कोण चप्पल झिजवणार? घरातला कर्ता पुरुष, मुलगा, मोठा भाऊ असा फक्त संशयावरून मारला जातो. असे किती विकास, संतोष अजून बीडमध्ये मारले जाणार आणि मंत्री प्रशासन फक्त बघत बसणार? मुळात बीडचा बिहार होण्यामागे हेच आमदार मंत्री आहेत असं बोलायला भाग पाडणारी परिस्थिती आता निर्माण झालीय. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? बीडचा बिहार होण्यामागे कोण जबाबदार आहे? विकास बनसोडेला न्याय मिळेल का? एवढी मोठी घटना होऊन सुद्धा कोणताच मंत्री समोर येऊन का काही बोलत नाहीये? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.